परळी शहर व परिसरात आज झालेल्या वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत केले असून अनेक ठिकाणी पशुधन दगावल्याच्या घटना परळी तालुक्यात घडल्या आहेत। त्याचबरोबर दौनापूर जवळील भरावई तांडा येथील 8 नागरिक जखमी झाले तर परचुंडी येथील 1 नागरिक जखमी झाल्याची घटनाही समोर आली आहे। जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी महसूल प्रशासनाने तत्परता दाखवली। परळीचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांना सामाजिक कार्यकर्ते उद्धव आगाव यांनी फोन केला। त्यानंतर तातडीने जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्यात आले। जखमीवर उपचार सुरू आहेत। दरम्यान वादळ वाऱ्याने जवळपास 36 पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत। यामध्ये बकऱ्या, कोंबड्या, 2 बैल, म्हैस अशा प्रकारच्या पशुधनाचा समावेश आहे। जखमी झालेल्या नागरिकांना तत्परतेने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे।